हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि जसं की मी तुम्हाला सकाळच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे दुपारच्या पॉडकास्टमध्ये क्विक पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की आज माझं फिक्स आहे की कोणावर पॉडकास्ट करायचं आणि ऑलरेडी माझी त्याची तयारी झालेली आहे. तर लेट्स स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट ऑन मिशा अँड फेका काकूज रेसिपी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब शाळेमध्ये ज्याचं नाव आहे निशाची आणि मम्मीची रेसिपी. अक्षरशः झमुऱ्याची आठवण झाली. झमुऱ्याचा ॲम्ब्युलन्स फेमस व्लॉग कालच कोणीतरी कॉमेंट केलेली, हल्ली झमुऱ्यावरती पॉडकास्ट करत नाही. जाम बोर आहे ॲक्च्युली. मी काल पॉडकास्ट जेव्हा कॉमेंट आली तेव्हा मी त्याचा एक काय चाललं आहे म्हणून एक व्हिडिओ बघितला, तर काहीच वेगळं चाललेलं नाही आहे. सेमच तेच थाळ्या दाखवणं, ते टॉमचं हॉय हॉय आणि ते खाजुर्डीचं वेडेपणा, काहीतरी फालतूची बडबड आणि वेडेवाकडं तोंड करणं, आवाज काढणं. ना त्या घरामध्ये काही सुधारणा झाली आहे, ना त्यांच्या क्रिबिंगमध्ये काही सुधारणा झाली आहे. तेच रडगाणं, तेच आमची फसवणूक झाली, आमचं हेच झालं, आमचं तेच झालं आणि मग तुम्ही असं पण करू शकता, बाहेरून आणू शकता. तरी बघेन मी कधी जमलं तर एक शॉर्ट पॉडकास्ट नक्की करेन झमुऱ्यावर. ज्या दिवशी 2 पॉसिबल होतील मला त्या दिवशी एक झमुऱ्यावर आणि एक कोणत्या तरी आपल्या आत्ताच्या रेग्युलर कॅरेक्टरवर. पण सिरियसली म्हणजे जेव्हा मी मिशाचा आजचा सकाळचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला झमुऱ्याचीच आठवण झाली. तोच त्याचा एपिक ॲम्ब्युलन्स व्लॉग जो नंतर त्याला आपण काढायला लावला अक्षरशः. म्हणजे त्याच्यावरती इतकी फालतूगिरी झाली की शेवटी यूट्यूबकडे रिपोर्ट वगैरे जाऊन तो वॅनिश झाला यूट्यूबवरून व्हिडिओ त्याचा. सो ते बघून असं वाटलं की आता मला वाटतं मिशावर पण तशी वेळ येऊ शकते, कारण हे असं काही शूट करणं आणि असं बरोबर नाही आहे. हे खूप सेन्सिटिव्ह कॉन्टेंट आहे आणि मिसलिडिंग आहे. कारण कसं काय म्हणजे तुम्ही अलाव करता वगैरे खूप सारे प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतात. सो तीच आठवण झाली. आणि मला असं वाटलं की जसं की काल पण मी सांगितलं, डेफिनेटली फेका काकू आजारी आहेत. त्यांना काहीतरी झालेलं असू शकतं. ते पोट दुखतंय आणि पावसा पाण्याचं ते काम करतात, ताप वगैरे साथ आहे आणि कुठला तरी आता एक उंदरांचं पण काहीतरी आलं आहे ना, तर ते पण आहे. तर तसं काहीतरी म्हणजे काहीही असू शकतं. आजारी तर त्या डेफिनेटली आहेत, पण एका शॉर्टमध्ये एक क्लिप होती, त्या क्लिपमध्ये मी हे पण बघितलं की फेका काकू एकदम तरतरीत आहेत. अक्षरशः सिस्टरला एकदम ठासून नॉर्मल असं त्यांच्या आवाजात, खणखणीत आवाजात, जो की त्यांचा नॉर्मल आवाजच आहे खणखणीत, तर त्याच्यामध्येच त्या बोलत आहेत आणि तिथेच मिशाने कट केलं आहे. तर कितपत आता म्हणजे हे किती सिरियस आहे आणि जितकं हे लोक दाखवत आहेत तितकं काय आहे का? आता ऑब्व्हियसली ॲम्ब्युलन्स वगैरे केली तर असेलच, पण कधी कधी काय असतं की दुसरा पर्याय पण नसतो. म्हणजे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस जर तुम्ही खूप पेनमध्ये असाल किंवा काही असा त्रास असेल तर हॉस्पिटल सजेस्ट करतं की तुम्ही ॲम्ब्युलन्सनेच घेऊन जा. पण ते नॉट नेसेसरी एव्हरी टाईम असं काहीतरी क्रिटिकल कंडिशनमध्येच ॲम्ब्युलन्स. जसं की आपण हिचं पण बघितलं होतं टॉमला काय काय तिचं झालेलं आणि काय, पण तिला उगाचच टाईमपास करत करत आरामात खात पीत सगळं चाललं होतं. तर तसाच काहीसा प्रकार मला फक्त फरक इतकाच होता की ह्याच्यामध्ये काही मध्ये कुठे स्टॉप घेताना वगैरे मिशाने दाखवलं नाही, पण बाकी तर आरामात बसून ॲम्ब्युलन्समध्ये व्हिडिओ वगैरे बनवत होती. सो किती सिरियस मॅटर आहे खरंच, रिअली आय डाऊट. आणि म्हणतात ना ते पराचा कावळा करणं, तसं काहीतरी मला प्रकार वाटतो ह्या लोकांचा एकंदरीतच. की काहीतरी असं छोटं मोठं पण झालं असेल ना तरी त्याला असं खूप असं सिम्पथी गेन करायची, कारण तिकडे तिचा ते माजोरडेपणा चाललेला आहे. मग लोक मुलाला बोलणार आणि मग त्यांना शिव्या घालायला ह्यांचे व्हिडिओज बघणार. मग तो कसा मुलगा आहे, आता ते तर जगजाहीर आहे की तो अत्यंत वाईट मुलगा आहे. तसं पाहायला गेलं तर फेका काकूंची एकही संतान काही विशेष आपण म्हणू शकतो की काही फेका काकूंना उपयोगी किंवा काहीतरी कर्तव्यनिष्ठ अशी एकही संतान नाही आहे त्यांची. त्या बाबतीत फेका काकू खरंच बदनसीब आहेत की आता काय त्यांचं नशीब आणि का असं आहे ते त्यांना माहिती आहे की त्यांनी आयुष्यात काय केलं आहे आणि काय कशाची फळं आता त्यांना अशी भोगावी लागत आहेत.
कुठल्या कर्माचं फळ मिळतं आहे, तर ते त्यांना माहिती. ते प्रत्येक माणसाला स्वतःचा आपला पूर्ण आढावा माहिती असतो, तर ते तसंच काहीतरी असावं. राहिला प्रश्न मिशाचा, तर मिशा पण करते आहे, पण तिच्याकडे काही ऑप्शन म्हणण्यापेक्षा ऑब्व्हियसली आता काय कोणच असं सगळं सोडून देऊन चालणार नाही आणि कोणाला तरी आता बघावंच लागेल. तर जी व्यक्ती सतत बरोबर असते, जी व्यक्ती तिथे राहते किंवा जी व्यक्ती तिथल्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेते म्हणू शकतो आपण, किंवा ज्याचा उपभोग घेते आहे तिथे राहण्याचा, खाण्याचा, आपलं मूल ठेवण्याचा आणि बऱ्याच गोष्टी आईकडून रेसिपी बनवून घेण्याचा आणि मग त्यातून जे पैसे येत आहेत त्याच्यावर मजा मारण्याचा वगैरे, हे सगळे जे काही ज्या व्यक्तीला त्याचे रिटर्न्स मिळत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये तिने इतकं पण नाही केलं तर मग काय केलं. तिला आता तेवढं करणं भागच आहे, त्यामुळे ती करते. न करून सांगेल कोणाला. नाही केलं तर मग सगळं, मग ते फक्त मार्शल बरोबर दुकानावर बसावं लागेल आणि त्या शाईचं पण काय, मग काय होईल. तो मार्शल तर काय, त्याचा आणि शाईचा काय संबंधच नाही, त्याच्यामुळे ते एक वेगळंच प्रकरण आहे. तर मग सगळं तिची जर भिस्तच आईवर आहे, तर आईला नाही बघेल, आईला सोडून देईल, तर असं तर होऊ नाही शकत. आईला न बघता ती कुठे जाणार, काय करणार. आणि राहिला प्रश्न खर्चाचा वगैरे, तर मला नाही वाटत की मिशा काही खर्च वगैरे काही करत असेल त्याच्यावर. जसं की 10 वेळा त्या व्हिडिओमध्ये बोलत होती की मेडिक्लेम आहे, मेडिक्लेम आहे. अगेन आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करून देतात लिटरली. म्हणजे मेडिक्लेम असणं आणि मेडिक्लेम आपण जेव्हा क्लेम करतो तेव्हा ते खूप सब्जेक्टिव्ह आहे की किती रिटर्न येणार, किती पर्सेंटेज कट होणार आणि की पूर्ण रिटर्न मिळणार, की तुम्हाला कॅशलेस आहे, की तुम्हाला नंतर क्लेम करायचं आहे पैसे भरून. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप असतं. ते नुसतंच असं क्लेम आहे आणि असं काय चिंता नाही आहे, क्लेम आहे. क्लेम करत करत जेव्हा इन्शुरन्स कंपनी काही गोष्टी रिजेक्ट करेल आणि अर्ध्याहून जास्त जेव्हा आपल्याला भरायची वेळ येते ना, तेव्हा डोळे पांढरे पडतील. तर उगाचच उडू नकोस मिशे. अर्धवट ज्ञान हे खूप घातक असतं. उगाचच आपलं ज्ञान पाजळू नकोस. आणि एक तर ते अँजिओप्लास्टिक, अगं प्लास्टिक नाही आहे ते, प्लॅस्टिक आहे का, हार्ट प्लॅस्टिकचं लावणार का तिला. बहुतेक तसंच आहे, खोटं काहीतरी लावलं आहे प्लॅस्टिकचं, म्हणून ही सारखं आपला अँजिओप्लास्टिक काहीतरी बोलत असते. म्हणजे अक्षरशः म्हणजे ह्या मुलीला शिक्षणात रस नव्हता की तिला अजिबातच काहीच शिकवलेलं नाही आहे. फक्त ठुमके मारायला आणि बार बाल्लागिरी करायला तेवढंच शिकवलं आहे का काय माहिती. कारण तसंच वाटतं तिचं वागणं, बोलणं एकदम म्हणजे एकदम अडाणीपणा ठासून भरला आहे त्या मिशामध्ये. आणि सारखं आपलं मम्मी अशी झोपली आहे, मम्मी तशी झोपली आहे, ही बघा मम्मी झोपली आहे, मम्मी अशी छानपैकी झोपली आहे. आणि तुम्ही बघू शकता, कधी बघितलं नाही आहे तुम्ही असं मम्मीला, पण आता तुम्ही बघू शकता मम्मी कशी छान अशी झोपली आहे. आणि इथे झोपली आहे, आता कुशीवर झोपली आहे, आता सरळ झोपली आहे. आता तिला IV ड्रिप लावलं आहे, आता ती झोपली आहे. अरे काय आहे, झोपली आहे. मुळात तर मला कळत नाही आहे, मला या प्रशासनावरच मोठा क्वेश्चन मार्क आहे की हॉस्पिटलमध्ये, ॲम्ब्युलन्समध्ये तुम्ही शूट करायला कसं काय देता. आणि कसं काय इतकं, ह्या बाईच्या डोक्यात फक्त हेच आहे की हा चांगला मौका आहे आणि ह्या वेळेला आपल्याला हे एनकॅश करायचंच आहे, हे आपल्याला दाखवायचंच आहे. आणि जर मेडिक्लेमचे पैसे थोडेफार भरायला लागले तर ह्या व्हिडिओ थ्रू आपल्याला ते वसूल करायचं आहे. हे ह्यांच्या खानदानामध्ये आहे. ह्या लोकांनी बरोबर ह्या DBSची जी फॅमिली आहे त्या लोकांनी ह्या DBSवाल्यांचं बघून, जे ह्यांच्या घरातलं सगळ्यात पहिले DBS जे असतात त्यांचं बघून ह्या लोकांनी बरोबर हे हेरलेलं आहे की हे कसे पैसे वसूल करतात, कसं लोकांकडनं पैसे काढायचे, कसं त्यांना इमोशनली ट्रॅप करायचं, कसं त्यांना भरीस पाडायचं आणि कसं व्ह्यूज गोळा करायचे, कशी नाटकं करायची. हे सगळं म्हणजे छोट्या छोट्या मौत का तमाशा, मरणाला पण विकतात ही लोकं. त्यामुळे ह्या लोकांच्या बाबतीत त्यांना कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटून घेण्यात काहीच अर्थ नाही आहे.
इतका मोठा व्लॉग तो होण्यासारखाच नव्हता. कंटिन्यूस आपलं तेच तेच बडबडायचं, मम्मी अशी झोपली आहे, मम्मी तशी झोपली आहे, मम्मीला बघा, मम्मीला सांगा तू कामावर नको जाऊ. अरे कामावर नाही गेली तर कसं काय इंटरनॅशनल ट्रिप्स करणार. खूप साऱ्या गोष्टी तिच्या ह्या होतील ना, खूप साऱ्या गोष्टींवर बंधनं येतील. ते सगळं काही गोष्ट, ते खर्च वगैरे ज्या गोष्टींची सवय लागली आहे त्या आता मेंटेन करायच्या, तर हे करायलाच लागेल. नाही करायचं आहे तर नाही. आता इतक्या वर्षामध्ये जितकं कमवलं आहे त्यातनं उदरनिर्वाह सहज चालू शकतो काकूंचा. आणि तू तर आहेसच ना, मिशाची ताई. त्या ताईवरनं आठवलं, तिच्याकडे ना 1000 कारणं असतात. प्रत्येक वेळेला ताई तिच्या कामात बिझी आहे, दीदी तिच्या कामात बिझी आहे, दीदीचं प्रॉब्लेम झाला आहे, दीदीचं असं झालं आहे, दीदीचं घराचं काम चालू आहे, दीदीचं हे कुठलंही काहीही असं. बाकी काही सण समारंभ असला किंवा काही असं आता ते काय होतं फोंडा, तर त्या फोंड्याला कसा काय आलेला धोंडा, बरोबर वसुलीबाई बनून ते वसूल करायला तेव्हा वेळात वेळ काढून येते तुझी दीदी. बाकी तिला असं वेळ नसतो, किंवा घरची कामं असतात, खूप व्याप असतात, खूप गोष्टी असतात. पण काही जिथे काही मसाला मिळणार असतो किंवा काही असतं तर वसूल करायचं असतं, तेव्हा दीदी पण येते आणि जिजाजी पण येतात वेळ काढून. नाहीतर सगळा पूरबीर सगळं भरतो, सगळं त्याच वेळेला होतं. जेव्हा अडचण येते ना तेव्हा दीदी पाय लावून पळते. आणि त्या मण्यारचं तर काय, म्हणजे तो पूर्णच बायकोच्या मागे पागल झालेला आहे, त्याचं तर वेगळंच आहे. आणि या मिशाचं तर तुम्हाला सांगितलं काय रिझन आहे. तिचं सगळं चाललंच आहे मम्मीच्या जीवावर, मज्जा सगळं लाईफच आहे. आता मार्शल आणि शाईला बॅलन्स करायचं आहे, तर शाईसाठी मम्मी पाहिजेच. नाहीतर मग शाई नाहीतर मार्शल. आणि मम्मी नंतर जर आपल्याला हडपायचं असेल तर मम्मीच्या हयातीत मम्मीसाठी थोडं मम्मीला मस्का मारून मम्मीच्या गुडबुक्समध्ये राहणं तेवढं तर आहेच. बाकी जिजाजींचं कसं आहे की जिजाजी आपले मम्मी जी आहेत, फेका काकू आहेत, तोपर्यंत ओरबाडतायत मोठे जिजाजी. आणि नंतरचं त्यांना काय एवढा हव्यास नाही आहे. पण तेव्हाचं तेव्हा बघू, तेव्हा आपण भांडू बिण्यारशी. पण सध्या आहेत ते आपण हे करूया, आपलं पण भरूया घर आणि सासूचं पण रिकामी करूया, असं त्यांची सोच आहे. आणि मिशाचं नंतरची पण तिचं सगळं कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे मम्मीच्या गुडबुक्समध्ये राहायचं आहे, म्हणून मम्मी 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 चाललेलं आहे. बोलली ना, एकही कार्ट काहीही मनापासनं किंवा असं काही आपण निस्वार्थपणे सेवा करणार नाही आहे. सारखं वर खाली करून मिशाबाई थकली रे बाबा, किती थकली. लगेच थकायला झालं. सारखं वर खाली करायला लागतंय, काय ना काय औषध आणा, हे आणा, मग वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. आणि मिशाचं व्लॉग बघताना असं वाटतं की तेच अगेन आंधळ्यांसाठी बनवलं आहे की काय. इथे मी बसली आहे, मी पण इथे बसली आहे मम्मीच्या बाजूला, मम्मी इथे झोपली आहे आणि मार्शल तिथे उभा आहे, मार्शल आला आहे, दरवाजातून येत आहे, तुम्हाला दिसतच असेल. अरे दिसत असेल तर मग तू कशाला सांगते, कशाला ट्रान्स्क्रिप्ट देते, कशाला तुझं सबटायटल्स आहेत. गप्प बस ना. एकतर बघावं माणसाने, नाही तर बोलावं. जे दिसते तेच बोलून दाखवण्यात काय अर्थ आहे मिशा, अडाणटट्टूबाई. लटके झटके मार तू, उगाचच जास्त काही बोलायच्या भानगडीत वगैरे काय पडू नकोस. तेच कर, तेच काम येतं तुला आणि तेच काय ते छान करतेस असं अजिबातच म्हणणार नाही मी. पण ठीक आहे, शौकीन लोक बघतील, त्यातनं काहीतरी होऊ शकतं तुझं. काय गाणी लावते आणि काय, म्हणजे ते गाणी पण एकदम शोधून शोधून काढते. आज काय तर लावले की काय, दुनिया में सब कुछ मिल सकता है लेकिन माँ नहीं मिल सकती, एक ही चीज़ है जो नहीं मिल सकती वो है माँ. आणि हे ते. अरे मग काळजी घे तू, तुझी पण आई आहे ना, मग घे. कशाला बघते वाट की कोण तिच्यावर तरस खाईल. ठीक आहे ना, असतं एकेकाचं नशीब. चारी असली तरी चारी काय बघत नाहीत, आणि एक असलं तरी एकच पुरेसा असतो. आता तुझ्या आईच्या नशिबात तिघही असे निठल्ले, त्याचं काय करायचं आता, गाणी बिणी लावून. आणि त्यात अंडे आहेतच, त्यांना फार दया येते. जा आता घरचं सोडून. तुम्हाला पण काय मदत बिदत करायची आहे तर बघा, आता तेवढंच राहिलं आहे. आता कोणाकोणाचं करणार,
स्वतःच्या घरचं झालं थोडं आणि ते म्हणतात ना जाव्याने धाडलं घोडं तसं. यांनी फुकटचे विकतचे आई बहीण भाऊ जावई आणि ताई दादा सगळी नाती लावून घेतली आहेत. जा जरा बघा काय करता येतं का तुम्हाला. काय बोलायचं म्हणजे खरंच यार, मला यांची फॅमिली आणि या लोकांची नाटकं बघून असं वाटतं ना की जे लोक आहेत ज्यांची फॅमिली आहे त्यांना काय पडलं नाही आहे. ते मस्त आपले कुठल्या ना कुठल्या सगळ्या गोष्टीतनं संधी शोधून त्याचा फायदा उचलून त्याच्यावरती छापायचं काम करतायत. आणि बिचारे हळवे लोक उगाचच अंडे टेन्शनमध्ये सडके. आता माणूस काय खायला वगैरे आणतो तर डॉक्टरांना विचारतो, नर्सला विचारतो काय सिस्टरला की काय देऊ शकतो काय नाही, की स्वतःच्याच मनाने आणतो. हां, हिला दिसते तिथे तिला आय व्ही ड्रिप चाललं आहे तरी पण म्हणते की मी डब्बा आणला आहे. आणि डब्बा वगैरे तर मम्मी तर काय खाऊच शकत नाही आहे, पण तुम्ही बघूच शकता इथे मी डब्बा आणलेला आहे आणि खूप छान असा डब्बा आणला आहे मी. ह्याच्यामध्ये छान असं वरण भात, गरम 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 भात, वरण, लोणचं, पापड गरम नागलीचे करून आणले. म्हणजे थोडी कशी तोंडाला तिच्या चव येईल, पण ती काय खाऊ शकत नाही आहे. तुझ्या तोंडाला आलं बघ कसं ओढते, बापरे शी. इतकं ते घाणेरडं वाटत होतं, साऊंड करत होतं, दिसत होतं. म्हणजे अक्षरशः असं तोंडाला पाणी सुटलेलं. जेव बाई जेव. आणि पेशंट आहे ती. कसलं काय पापड आणि झापड आणलेलं, झापड दिले पाहिजे. आणि कोणी सांगितलं तुला शहाणपणा करायला, कशाला आणलं विचारलं होतं तू डॉक्टरना. आय व्हीमधनं जात आहे तिच्या ह्याच्यामध्ये पोषण होतंय, कशाला वरचं खाणं. ते सांगतील जर काय आणायचं असेल तर. आणि वर म्हणते ती काय खाऊ शकत नाही आहे. मग खा तू, दाखवते कशाला खाऊ शकत नाही तर. काय ग बाई, स्वतःसाठीच आणलं होतं हिने. नुसते आपले सुर के पिओसारखी सुर सुर करत होती. कसले खादाड लोक भरलेत रे बाबा, बाबा रे बाबा. आणि जेव्हा ती नर्स आलेली तेव्हा तर काकू एकदम ठसक्यामध्ये असं म्हणजे आधी अशा एकदम अशा झोपलेल्या आणि त्यांना माहिती नव्हतं वाटतं. त्यांना वाटलं की कॅमेरा कट झाला आहे, कॅमेरा ऑफ आहे, तर लगेचच झालं. पण इतर काहीतरी म्हणत होते आणि असं एकदम त्या नेहमीच्या ह्याच्यामध्ये त्यांचा आविर्भावच चेंज झालेला आणि एकदम नॉर्मल ह्याच्यामध्ये त्या नर्सला काहीतरी बोलत होता. आणि तितक्यात मग मिशाने कट लावला. कट तर लावला पण थोडा पार्ट कॅप्चर झाला. एडिटिंग स्किल्स तर तुम्हाला माहितीच आहेत, एकदम माशाल्ला आहेत. तर काय बोलायचं आता. अरे 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 म्हणजे सगळंच असं ना, म्हणजे काय कोणावर विश्वास ठेवायचा, काय खरं काय खोटं काहीच समजेना. लगेच घरी आल्याबरोबर हिच्या घशात टॉन्सिल्स आणि ताप झाला आणि मला टॉन्सिल आणि मला पण ताप आला होता मंडळी. मला पण लगेचच एक दिवस नाही झाला तर लगेचच हिला ताप. कसलं ही मुलगी काळजी घेणार आणि मम्मी आम्ही तुझी काळजी घेऊ, मम्मी आम्ही. ती मम्मी एवढी धडधाकट आहे, ती मम्मीच तुमची काळजी घेते म्हणूनच तुमचं झालं आहे असं, जीव वर खाली होतो तुमचा. नाहीतर ती मम्मी असली असती ना साधीसुधी काय न म्हणजे तिच्याकडनं काय मिळालं नसतं ना तर काय कोणी बघितलं असतं तर काय कसले हाल केले असते काय माहिती बाबा. म्हणजे कधी कधी ना देव देतो ना तर ते विचार करूनच काही गोष्टी करतो. कोणाला काहीतरी पैशाचं लालची बनवतं किंवा कोणाला काय, म्हणजे देवाला बरोबर सगळं माहिती असतं की कोण माणूस करेल, त्याचं देणं असतं तर ते बरोबर तशी अरेंजमेंट केलेली असते. तसंच या मिशाला पैशाचं आणि ह्याचं त्याचं लालसेपोटी करते आहे आपली. नाहीतर ते पण केलं नसतं. एक दिवस केलं तर बापरे, त्याचं एवढं शूट आणि सगळं करून आणि टाकलं आणि एवढी नातवंड आहेत, एक जण पण थांबत नाही. एवढं तो शाही 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 नाही की भाई नाही की कोण नाही ताई माई अक्का नाही, बसलेत आपले मस्त गुडूप. ती घरी गेलेली तेव्हा शाही मस्त गाणी बिणी लावून आरामात फिरत होता घरात. आणि हिला घरी पाठवलं असेल आणि सांगितलं असेल काहीतरी हलकं रव्याची खीर वगैरे करून आणा, तर भाई हिने शिरा बनवला आणि एकदम ड्रायफ्रूट वगैरे. आता पोट दुखत असलेल्या बाईला इतकं पोट दुखतंय आणि म्हणजे काहीतरी ते ताप आणि पोटाचं विकार आहे, तर तिला एकदम तुपातला शिरा आणि ड्रायफ्रूट वगैरे घालून घेऊन जाते. अरे अरे काय रे बाबा, कसले नमुने भरलेत. म्हणजे त्या फेका काकूंना फुल पोचवायची तयारीच आहे वाटतं हिची तर. आणि तो मार्शल पण आलेला
तो पण फक्त मला वाटतं काहीतरी असंच विचारायला आला असेल की काय करू, कुठे जाऊ, जेवणाचं काय आहे, आणि थोडंसं भेटून गप्पा टप्पा मारून हिला बोर होत असेल टाईमपास करायला किंवा काय प्रोग्राम आहे काय करायचं ते विचारायला आला असेल. बाकी तर काय, आला आणि गेला. जरा थांबायचं, जरा तिला सोडायचं तर ते नाही आहे. कसलं काय अजीबच फॅमिली आहे बाबा. टाकू, बाकी काही असू दे, तुमची मात्र यातनं लवकर सुटका होऊ दे. आणि खरंच तुम्ही ना आता नीट विचार करा, ह्या वेळेला ना कशामध्ये फसू नका, त्या मिशाच्या नाटकांमध्ये पण फसू नका, आणि काहीतरी चुकीचं पाऊल काहीतरी उचलून बसू नका. आणि बघा, तुम्हाला आता खरी काय गोष्ट आहे, खरं काय आहे ते सगळं तुम्हाला बरोबर माहिती आहे. आम्हाला काय वरवरचं माहिती आहे आणि थोडंफार जे काही माहिती मिळाली आहे त्याच्यावरून आम्ही तर अंदाजच बांधलेत. पण रियालिटी तुम्हाला माहिती आहे, त्या अकॉर्डिंगली जरा बघा, विचार करा, आणि या मिशाला पण कंट्रोल करा फालतूगिरी करण्यापासनं. थोडं तिच्या ॲटलिस्ट तुम्ही तरी तिच्या फालतूगिरीमध्ये सामील होऊ नका. आणि काय कारण होतं तुम्हाला, जर तुम्हाला एवढं हे झालेलं तर कशाला तिच्याबरोबर उभं राहून व्हिडिओ बनवायचा. तिला सांगायचं, बाई तू बनव काहीतरी, तुझं बघ, तू कर जरा, तुझ्याकडे काय टॅलेंट आहे का, किती दिवस आईच्या जीवावर खाणार आहेस. तर काही गरज नाही आहे हिच्यासाठी काही रेसिपी वगैरे, आणि एवढं जीव काढून ते कोण बघत पण नाही आहे, करत पण नाही आहे, करत तर त्याहूनही नाही आहे. त्यामुळे नका उगाचच हे करू. तब्येतीची काळजी घ्या, तिचं ती बघेल. केलं आहे ना नवरा, एक सोडून दोन दोन केले ना, आता तिचं तिला बघू द्या काय करायचं ते. आणि माहिती आहे तुमचं आईचं मन आहे, पण इतकंच सांगेन की चुकीच्या गोष्टीमध्ये किंवा आपले इतर मुलांबरोबर संबंध खराब होतील एका मुलामुळे असं नका वागू. आणि आता जे काही थोडंफार काही उरलेलंच नाही आहे तसं बघायला गेलं तर, पण जे पण काही होप्स असतील येण्याचे, पण ते सगळे मार्ग बंद होतील असं जर मिशा वागत असेल तर त्यामध्ये सामील होऊ नका. इतकंच मी ॲडवाईजच करू शकते. खरं तर लहान आहे, आता काय बोलणार मी, पण त्याच्यामध्ये जास्त काही हे नाही आहे, कारण आता तुमची मुलंच अशी नालायक आहेत, त्याला कोणीच काही नाही करू शकत. पण तेच आहे की एकाचे तर पूर्ण संबंध तुटलेत, एकाशी तर पूर्ण खराबच झालं आहे. पण या मिशाला वाचवण्यापोटी किंवा तिला जवळ ठेवावी किंवा ती राहावी, ह्यासाठी तिच्या नको त्या काहीतरी फालतूगिरीमध्ये सहभागी होऊ नका, इतकंच मी तुम्हाला सांगेन. आणि देव तुमची प्रकृती ठीक करो, ठणठणीत व्हा लवकर. आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.